मी सध्या आहे नागपुरातील घोगली HP गॅस गोडाऊन बाहेर आणि आपण बघू शकतो गर्दी पूर्णपणे ओसरलेली आहे। काही दिवसापूर्वी आपण अशा प्रकारच्या गॅस एजन्सीज च्या समोर आलो तर मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी असायची, सिलेंडर घेण्यासाठी लोक असायचे। परंतु आता या घोगली गॅस एजन्सीजकडून 100% वेटिंग जी आहे ते क्लिअर झालं। घरी नियमित गॅस पुरवठा होत आहे, त्यामुळे गर्दी जी आहे ती पूर्णपणे ओसरलेली आहे। आणि फक्त एकच नाही तर नागपुरातील अनेक गॅस एजन्सीज बाहेरची गर्दी जी आहे ती पूर्णपणे ओसरलेली आहे। टंचाईच्या भीतीनं पॅनिक बाईंग झालं, म्हणजे लोकांनी गॅस सिलेंडर भरून ठेवले। त्यामुळे आता ते संपतपर्यंत प्रतीक्षा जी आहे ते लोक करतायत आणि गॅस एजन्सीजकडे येत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अशा छोट्या गाड्या तुम्ही बघता, या छोट्या गाड्यांनी घरोघरी गॅसचं वितरण जे आहे ते सुरू आहे। त्यामुळेच लोकांची गर्दी जी आहे ती पूर्णपणे ओसरलेली आहे। इथले मालक आपल्या सोबत आहे। गर्दी किती प्रमाणात कमी झाली, काय परिस्थिती आहे आता? तो 95% पर्यंत कमी झालेला आहे पूर्ण तुटा। आणि काही वेटिंग काहीच नाही आहे आमच्याकडे आणि नियमित सिलेंडर त्या लोकांच्या घरी पोहोचत आहे। हो, आणि स्टॉक बरोबर येत आहे, माल पुरवठा बरोबर भेटत आहे आम्हाला। कमर्शियल पण भेटत आहे आणि ते बरोबर ज्या ठिकाणी जायला पाहिजे ते बरोबर जात आहे। ग्राहक शोधत आहे, अशी परिस्थिती आहे? ग्राहक म्हणजे आम्हाला वेटिंग काहीच नाही आमच्याकडे आता। किती ग्राहक येत आहे रोज आता? तरी 600, 700, 750 पर्यंत येत आहे। ग्राहक तुमच्याकडे किती येत आहे सिलेंडर घ्यायला रोज? इथे 700 पर्यंत येत आहे। आता काय ग्राहक इथे येत आहे की तुम्ही घरी पोहोचत आहे? नाही, घरी पण पोहोचवतो ना आमच्या, म्हणजे आमच्या पूर्ण पुरवठा 700 प्रमाणे झाला आता लोकांकडे। 700 झाला? नाही, जे जे 1400, 1200, 1300, 1500 जायला पाहिजे ते अर्ध्यात आलाय आता। अर्ध्यात आलाय गॅस वितरण। पण इथे किती लोक येत आहेत आता आज? 50, 40, 50 पुष्कळ, बस पुष्कळ झाला। आणि उन्हामुळे तर खूप त्रास लोकांना असा आहे। किती यायचे? पूर्वी ज्यावेळी खूप म्हणजे प्रॉब्लेम होता त्यावेळी 100, 150, पावणे 200 पर्यंत चालू होता। नक्कीच मोजकेच लोक या ठिकाणी येत आहेत। बऱ्याच गॅस एजन्सीज बाहेर जी आहे ती गर्दी ओसरलेली आहे। लोकांनी आधीच सिलेंडर भरून ठेवले आणि नियमित घरपोच पुरवठा होत असल्याने गॅस एजन्सी बाहेरची गर्दी कमी झाली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।